जय शिवराय मित्रांनो, मी प्रशिक बांगर. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आम्ही चाललो आहे कोंढाणे केव्जला, जे लोकेटेड आहे कर्जत बसून 12 किलोमीटर. तर भेटूया आता पुढे. मशावरून जवळपास 1 तासाचा प्रवास करत आम्ही पोहोचलो कर्जतला. कर्जत बसून आपल्याला जायचं होतं कोंदिवडे गावात, आणि कोंदिवडे गावाच्या पुढूनच लेणीची सुरुवात होते, म्हणजेच पायवाटेची सुरुवात होते. कोंदिवडे गावापासून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला हे असे बोर्ड पाहायला मिळतात. तर हॅलो गाईज, आता आम्ही आलोय कोंढाणे लेणीच्या पायथ्याशी, आणि इथे आम्ही आमची गाडी पार्क केले. तर बघू शकता सार्थक आहे सोबत, सूरजदादा आम्हाला कर्जतला भेटला. कर्जतला आम्ही आमच्या स्कूटी पार्क केल्या आणि तिथून आम्ही दादाच्या कारमध्ये आलोय. हा आहे साहिल, आमचा रेग्युलर ट्रेक पार्टनर, आणि समाधान. तर आता आपण भेटूया वरती, आणि रस्त्यात काय काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवूच. तर कंटिन्यू करा लॉग, आणि मागच्या लॉगला जसा सपोर्ट केलाय तसा या लॉगला पण करा. ट्रेकला एकदम कच्चा रस्ता आहे, आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर सावधानी बाळगा जरा, कारण रस्ता खूप चिकट आहे, पाय सटकतात, मातीचा रस्ता आहे त्यामुळे. हा बघा थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक बोर्ड लागतो जो मार्ग दाखवतो कोंढाणे लेणीकडे जाण्याचा. इकडून लेफ्ट मारून आता आपण चालतोय रस्त्यात. पूर्ण मातीचा रस्ता आहे, आणि जरा सावकाश याल तर शूजचा वापर कराच, कारण पाय सटकतात इथे. माय गॉड. तर प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड्स पाहायला मिळतात आपल्याला. तर आता आम्ही येऊन पोचलोय. धबधब्याचा आवाज येतोय, म्हणजे आता आम्ही जवळ आलोय. 10-15 मिनिटाचा रस्ता असेल. दम पण लागलाय चढताना, थोडीशी चढाई होती, आणि पोचू आता. तर इथे आम्हाला एक छोटासा ओहळ पाहायला मिळतोय पाण्याचा, आणि याच्यातून आता आम्ही चाललोय. तर तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललेलो की सरफेस खूप स्लिपरी आहे इथलं, आणि थोडीशी चढाई आहे, दम पण लागतोय चढताना, आणि मातीचा रस्ता असल्या कारणामुळे भरपूर इथे पाय पण सटकतात. सगळ्यांना ज्ञान दिल्यानंतर मी स्वतःच धबधब्यात पाय घसरून पडलो. तर तो धबधब्याचा पॅच पार केल्यानंतर अशी कठीण चढाई चालू होते, डोंगराचा भाग, आणि त्याच्यावरच आता आपण ट्रेक करतोय. भरपूर स्लिपरी भाग आहे. येणार असाल तर फ्लिपफ्लॉपचा वापर अजिबात करू नका, कारण पाय सटकतात. यावरती आता जवळपास 1 तासाचा ट्रेक करत आम्ही पोचलो कोंढाणे लेणीजवळ. जिथून पायऱ्या स्टार्ट होतात कोंढाणे केव्जच्या, त्याच्या समोरच एक रस्ता आहे. जर तुम्ही इकडून सरळ आल्यानंतर हा माझ्या मागे एक रस्ता होतो, तो राजमाची. तिकडे आम्ही हिवाळ्यात जाणार आहे ट्रेकसाठी. लांबचा प्रवास आहे, त्याच्यामुळे आम्ही हिवाळ्यात तिथे 1 डे प्लॅन करूनच जाणार आहेत. आणि इकडे कोंढाणे केव्जच्या पायऱ्या दिसतात. आता आपण इकडे जाणार आहेत, तर बघूया पुढे. कोंढाणे लेणीजवळ पोहोचल्यानंतर ह्या प्रकारचे आपल्याला बोर्ड्स पाहायला मिळतात, आणि त्याच्यावर संपूर्ण माहिती दिली आहे लेणींची. बौद्ध भिक्षुकांसाठी बांधण्यात आलेल्या विहाराच्या दर्शनी भागातील छोटीशी पिंपळपान कमान आहे. विहाराच्या आतही छोटे कक्ष आहेत. कक्षात दगडी बाक असून संपूर्ण विहाराला एकेकाळी व्हरांडा होता, ज्याची आता पडझड झालेली दिसते. पहिल्याच विहारात भिंतीवर स्तूत कोरलेला आहे, यावरून चैत्यगृहातील स्तूपाची कल्पना येते. शेवटच्या विहारात बारमाही पाण्याच्या 2 टाक्या आहेत. पहिल्याच विहाराच्या दर्शनी बाजूवर 2 ओळीतील पुसट शिलालेख आढळतो, ज्यावर विहार कोरण्यासाठी दान देणाऱ्यांचा उल्लेख आहे. 15व्या आणि 16व्या शतकात या भागात झालेल्या तीव्र भूकंपामुळे लेणीचे देखील भरपूर नुकसान झाले. भूकंपामुळे चैत्याचा दर्शनी भाग कोसळून जमिनीत शिरलेला दिसतो. चैत्य आणि विहाराच्या दर्शनी भागाचे अनेक अवशेष डोंगरावरून कोसळून खाली गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात लेणीच्या
डोक्यावरून धोधो पाऊस कोसळत असतो. लेणीच्या आतून चारही बाजूला दगड आणि आकाशातून कोसळणारा पाऊस असे मनोहरी दृश्य दिसत असते. या लेणीला वर्षावास का म्हणत असतील याची प्रचिती तेव्हा येते. धोधो पाऊस कोसळत असताना पुरातत्व विभागातर्फे नव्याने बांधलेल्या पायऱ्यांवरून लयबद्ध पद्धतीने उतरणाऱ्या जलधारा संगतीमय वाटतात. आजूबाजूचा हिरवागार परिसर डोळ्यांमध्ये चकाकी आणतो आणि अखंड कातळामध्ये कोरलेली आखीव रेखीव कलाकृती मानवाच्या कलात्मकतेची साक्ष पटवून देते. इथे सुद्धा गुहा आणि लेणी पाहायला मिळतात, पण पावसामुळे तो भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. पुढे एका बोर्डावर धम्मलिपी पाहायला मिळाली आणि तीच तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे येऊन अशा प्रकारची जर घाण करत असाल तर तुम्ही तुमच्या घरीच थांबा. अशा ठिकाणी भेट द्यायची काही गरज नाहीये. आमच्या सार्थकचा उपवास आहे, तो वेफर खातोय. आम्ही भाकरी खातोय मस्त वेगळी, भाकरी, चटणी, मुगाची भाजी आणि बटाट्याची भाजी. लेण्यांच्या पायथ्याशी संवर्धनाचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, पूर्ण ट्रेक 1 तासाच आहे. 1 तासात आपण वरती पोहोचतो आणि 1 तास लागत नाही खाली उतरायला. तर आता आम्ही उतरलो. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. परत आम्ही इकडे येणार आहेत, पण हिवाळ्यात येऊ, कारण आम्हाला राजमाची फोर्टसुद्धा करायचे. राजमाची फोर्टला इथूनच जाण्यासाठी रस्ता आहे, तो मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकला आहे. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. तर मित्रांनो, कसा वाटला व्लॉग ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर कोंढाणे केव्स बघितले आपण. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असाच सपोर्ट राहू दे. थँक्यू सो मच. आता आम्ही चाललो घरी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.